थांबा, एक क्षण. आज रात्री जेव्हा घर पूर्ण शांत होईल, बाहेरचा सगळा गोंधळ थांबेल, तेव्हा स्वतःला एक साधा प्रश्न विचारा. जगात 8 अब्ज लोक आहेत. प्रत्येक गल्लीत अनोळखी चेहरे, प्रत्येक शहरात हजारो आयुष्य. मग तुमच्या आयुष्यात तो एकच माणूस का आला? त्याच्याशीच का भेट झाली? त्याच्यावरच का प्रेम जडलं? आणि त्याच्याशीच लग्न का झालं? हे फक्त योगायोग होतं का? की 2 जुन्या आत्म्यांची जुनी कहाणी पुन्हा सुरू झाली होती? जेव्हा तुम्ही मंडपात बसले होते, हातात हात, डोळ्यात स्वप्न, तेव्हा तुम्हाला वाटलं असेल, ही माझी निवड आहे, माझा निर्णय आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे तुम्ही आपली मर्जी समजत होता, ते खरं तर तुमच्या जन्मापूर्वीच लिहिलेली पटकथा होती. गरुड पुराण आणि आपले प्राचीन कर्मशास्त्र हे सांगतात, विवाह हा योगायोग नाही. हे 2 आत्म्यांचे केवळ रोमॅन्टिक मिलनही नाही. हे 2 जुन्या हिशोब किताबांचे मिलन आहे. 2 अधुऱ्या व्यवहारांची पूर्तता आहे. आज आपण त्या सत्याकडे जाणार आहोत, जे कदाचित थोडं अस्वस्थ करेल, पण तुमच्या आयुष्यात खूप मोलाचं ठरेल. तुमचा जीवनसाथी खरंच तुमचा जीवनसाथी आहे, की मागच्या जन्माचा एखादा कर्जदार आहे, जो आपलं कर्ज वसूल करण्यासाठी आला आहे? हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे, जे आपल्या वैवाहिक आयुष्यात सुखी आहेत, आणि विशेषतः त्या लोकांसाठी जे रात्री उशाशी तोंड लपून रडतात आणि विचार करतात, मी असं काय केलं होतं की माझ्या नशिबात हे आलं? सगळ्यात आधी तो खोटा विश्वास तोडा, ज्याला आपण निवड म्हणतो. आजच्या काळात डेटिंग ॲप्स आहेत, मॅट्रिमोनियल साईट्स आहेत. आम्ही फोटो पाहतो, प्रोफाईल वाचतो आणि समजतो आम्ही स्वतः निर्णय घेत आहोत. पण अध्यात्म सांगतं, हे सगळं नाटक आहे. पडदा उघडण्यापूर्वीच ठरलेलं असतं की रंगमंचावर कोण कोणाच्या शेजारी उभं राहणार. गरुड पुराणाच्या प्रेतखंडात एक मोठं रहस्य दडलं आहे. जेव्हा एखादा जीवात्मा मृत्यूनंतर यमलोकाची यात्रा पूर्ण करून पुन्हा पृथ्वीवर येतो, तेव्हा जन्माच्या 6व्या रात्री विधाता त्याच्या कपाळावर काही रेषा कोरतो. त्याला ललाट रेखा म्हणतात. त्या 3 गोष्टी अटळ असतात: तुमची मृत्यूची वेळ, तुमचे आई वडील आणि तुमचा जीवनसाथी. ही जोडी ईश्वर बनवत नाहीत, ही जोडी बनवतात तुमचे स्वतःचे ऋणानुबंध. ऋण म्हणजे कर्ज, अनुबंध म्हणजे बंधन, म्हणजे तो जुना हिशेब जो अनेक जन्मांपासून अपूर्ण राहिला आहे. निसर्गाचा नियम आहे, प्रत्येक कर्ज फेडावंच लागतं. म्हणून पुढच्या जन्मात निसर्ग दोन्ही आत्म्यांना अशा ठिकाणी आणून उभं करतो जिथून पळता येत नाही. एकाच छताखाली, एकाच ताटात जेवणं, एकाच बिछाण्यावर झोपणं, आणि ती जागा आहे विवाह. गरुड पुराण आणि कर्मसिद्धांतानुसार विवाहाचे काही मुख्य प्रकार असतात. तुम्ही आपल्या लग्नाकडे पहा, तुम्हाला स्वतःलाच कळेल तुम्ही कोणत्या प्रकारात आहात. पहिला, शत्रुविवाह. काही दाम्पत्य अशी असतात ज्यांच्यात प्रेमच नसतं. प्रत्येक दिवस एक युद्ध. सत्य हे आहे, हा माणूस मागच्या जन्मात तुमचा जानी दुश्मन होता. मरताना त्याच्या मनात सूडाची भावना होती. तीच ओढ त्याला या जन्मात तुमच्या घरापर्यंत घेऊन आली आहे. अध्यात्म याला कार्मिक सेटलमेंट म्हणतं. दुसरा, कर्जदार विवाह. एक कष्टाळू माणूस रात्रंदिवस राबतो, पैसा कमावतो, पण सगळा पैसा जोडीदाराच्या आजारपणात किंवा चुका सुधारण्यात खर्च होतो. मागच्या जन्मात तुम्ही त्याचं धन हडपलं होतं. आता तो व्याजासकट एक एक पैसा वसूल करत आहे. तिसरा, उदासीन विवाह. न प्रेम न द्वेष, जणू एकाच रेल्वे डब्यातले 2 अनोळखी प्रवासी. हे तेव्हा होतं जेव्हा मागच्या जन्मात फक्त थोडं देणं घेणं बाकी होतं. आणि चौथा, पुण्य अनुबंध. 2 सात्विक आत्मे पुन्हा भेटतात. असा जोडीदार ढाल बनून उभा राहतो. पण कलियुगात असे संबंध हजारात एक मिळतात. मग या कार्मिक चक्राला तोडण्याचा मार्ग काय आहे? ऋषींनी एक अतिशय गुप्त पण शक्तिशाली उपाय सांगितला आहे: साक्षी भाव आणि क्षमा. ज्या पतीने आयुष्य उद्ध्वस्त केलं किंवा ज्या पत्नीने मानहानी केली, त्यांना मनातून माफ करणं सर्वात कठीण आहे. पण सूड घेणं म्हणजे एक नवीन जन्म आणि नवीन दुःख विकत घेणं.
जर तुम्हाला खरंच या बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर ही दोरी द्वेषाने नाही तर उपेक्षा आणि क्षमेने कापावी लागेल. आज रात्री एक प्रयोग करून बघा. जेव्हा तुमचा जीवनसाथी झोपलेला असेल, मनातून त्याला सांगा, मला माहीत नाही आपला जुना हिशोब काय होता. कदाचित मी तुला त्रास दिला असेल, त्याबद्दल मला माफ कर. आणि या जन्मात तू जे काही केलंस त्यासाठी मी तुला माफ करतो. आपला व्यवहार पूर्ण झाला. मी तुला आज मुक्त करतो आणि स्वतःलाही. जेव्हा तुम्ही ही भावना रोज व्यक्त करता तेव्हा चमत्कार घडतो. समोरच्या आत्म्याला शांती मिळू लागते. एक शब्द न बोलता त्याच्या वागण्यात बदल होईल किंवा तो शांतपणे तुमच्या आयुष्यातून दूर होईल. लक्षात ठेवा, तुमचा जीवनसाथी जसाही असेल तो तुमच्या स्वतःच्या कर्मांचा आरसा आहे. आरसा फोडून काही उपयोग नाही. स्वतःचा चेहरा स्वच्छ करावा लागेल. कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला काय वाटतं? जोड्या स्वर्गात बनतात की आपल्या कर्मांतून बनतात? जर ही माहिती कोणाला आधार देऊ शकत असेल तर नक्की शेअर करा. जीवन खूप सुंदर आहे जेव्हा त्याकडे कर्मांच्या चष्म्यातून पाहिलं जातं. तक्रारी संपतात आणि केवळ स्वीकाराची भावना उरते. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू एक आणखी गहन रहस्य घेऊन. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या नात्यांची खूप काळजी घ्या. धन्यवाद.